नमस्कार. पहा, पाऊस सुरू झालेला आहे, पाऊस चांगला पडलेला आहे आणि शेतकरी आपल्या शेताची मशागत करू लागले आहेत. चांगलं पीक घेण्यासाठी आता प्रयत्न करतील, पेरण्या वगैरे करून. आणि एखाद्या कुटुंबातील शेतकऱ्याचे सर्व सभासद, सर्व कुटुंबीय शेतामध्ये दररोज जाऊन मेहनत घेत आहेत, परिश्रम घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आपले पीक येण्यासाठी चांगलं नियोजन करून पेरणी वगैरे आणि त्या पिकाची चांगली काळजी घेऊन ज्या वेळेला आणि पाऊस चांगला पडलेला असतो त्यावेळेला त्या शेतकऱ्याचं पीक चांगल्या पद्धतीने येत असतं, त्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता असते. आणि ही जी प्रक्रिया असते, जे शेतामध्ये ज्यावेळेला माल निघतो, शेतामध्ये पिकं ज्यावेळेला निघतात, पिकाची जी काढणी वगैरे आणि ज्यावेळेला अन्नधान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये येतं त्यावेळेला ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात तर सुगीचे दिवस म्हणतात. आणि जो शेतकरी आपला शेतामध्ये जाणार नाही, आळस करणार, घरीच बसणार किंवा शेताची तो चांगली मशागत करणार नाही किंवा चांगल्या पद्धतीचं नियोजन करणार नाही, मग त्या शेतकऱ्याचे नुकसान होते. किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला देखील शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि शेतकऱ्यांच्या पिकं न आल्यामुळे शेतकरी निराश होतो आणि मग त्यावेळेला दुष्काळाचं सावट असं म्हणतात. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अत्यंत चांगली मेहनत घेऊन सर्व कुटुंबियांनी किंवा त्यांच्या सभासदांनी शेताची मेहनत घेऊन चांगलं पीक काढलेलं असतं आणि ज्यावेळेला शेतकऱ्यांचं पीक चांगलं जोमात येतं त्यावेळेला त्या परिस्थितीला काय म्हणतात तर सुगीचं दिवस. तर आता राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे सुगीचे दिवस आले आहेत असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि मी या अगोदर म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील आणि त्यांचे नेते कार्यकर्ते हे बाकी पक्ष वाढवण्यासाठी, पक्ष बांधण्यासाठी महाराष्ट्रभर फिरताना दिसतात आणि त्याचा परिणाम बाकी त्यांची शिवसेना वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं की जिल्हा परिषदाच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, त्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे स्वतः असतील किंवा श्रीकांत शिंदे असतील त्याचा मुलगा किंवा त्यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते संपूर्ण जिल्हाभर फिरले, पंचायत समितीच्या उमेदवाराचा प्रचार केला, जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि त्याचा परिणाम असा झाला की पंचायत समितीमध्ये त्यांचे लोक निवडून आले, जिल्हा परिषदेमध्ये त्यांचे लोक निवडून आले. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी परिश्रम घेतल्यामुळे जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीमध्ये असेल यांचे चांगले उमेदवार निवडून आले. आणि आता मग असं आपण म्हणू की त्यांना जे सुगीचे दिवस आले तर ते यासाठी मी म्हणतो की आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे 9 खासदार निवडून आले होते लोकसभेमध्ये. त्या 9 खासदारापैकी 6 खासदार हे एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन मिळालेले आहेत. म्हणजे चांगले दिवस आले की नाही एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला. अर्थात त्या 6 खासदारांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा अधिकच त्यांची राजकीय पॉवर ही वाढलेली आपल्याला या पुढील काळामध्ये दिसेल. आणि म्हणून या ठिकाणी मुद्दा असा आहे की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची वाढ होण्यासाठी आता बाकी ठाकरे कुटुंबियांनीच मैदानात उतरलं पाहिजे. मैदानात उतरलं पाहिजे म्हणजे काय, नुसतं शिव्या देऊन, आरडाओरडा करून किंवा त्यांच्या नेत्यांनी वगैरे गद्दार, खोके आणि शिव्या देण्यापेक्षा, त्यांना वाईट वक्तव्य बोलण्यापेक्षा आता बाकी ठाकरे कुटुंबीय व त्यांच्या नेत्यांनी बाकी महाराष्ट्रामध्ये फिरणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये फिरले, महाराष्ट्रामध्ये जाऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन मेळावे घेतले, कार्यकर्त्यांना भेटले तर या ठिकाणी निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा जोरात उभी राहू शकते. आणि त्यासाठी त्यांना बाकी स्वतःच या ठिकाणी परिश्रम घ्यावा लागेल आणि महाराष्ट्रामध्ये फिरावं लागेल. आता पहा, मी बहुतेक अशा जे जुने वयस्कर मंडळी आहेत, म्हणजे 70 वर्ष आहे, 75 वर्ष वय, अगदी 80 वर्षाचे वयस्कर बाबा आहेत, त्यांच्याशी मी असं गप्पा मारतो. त्यामध्ये सगळ्याच वेगवेगळ्या पक्षाचे वयोवृद्ध, सगळ्याच पक्षाला मानणारे वयोवृद्ध जी मंडळी त्यांच्याशी मी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे 70 वर्षाचे, 75 वर्षाचे जे वयोवृद्ध आजोबा आहेत त्यांना मी ज्यावेळेला बोलतो किंवा त्यांच्याशी आपण कधी बोललात आणि हा पक्ष कसा वाढला तर ते तुम्हाला काही गोष्टी सांगतील. या गोष्टी शिकण्याजोग्या आहेत आजकालच्या पुढाऱ्यांनी, आजकालच्या पक्ष चालवणाऱ्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी. आता त्यावेळेला त्यांच्याशी बोलताना असं ते असं म्हणतात की त्यावेळेला जनसंघ होता आणि या जनसंघामध्ये आणि त्यावेळेला मग
त्या पक्षाचे नेते होते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे यांनी अत्यंत जिगरीने हा पक्ष टिकवलेला आहे. त्या काळामध्ये पंडित नेहरूंच्या पक्षामध्ये काँग्रेसमध्ये हे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी जर सत्तेसाठी गेले असते त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी पुढे इंदिरा गांधींनी यांनी त्यांना अत्यंत महत्त्वाची खाती दिली असती, त्यांना महत्त्वाची खाते देऊन मंत्री बनवलं असतं. परंतु अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी हे काँग्रेसमध्ये गेले नाहीत. त्यांनी पक्ष वाढवत राहिला, मजबूतीने पक्ष वाढला. त्या काळात त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते. भारतीय जनता पक्षाकडे म्हणे खूप पैसा आहे, खूप पैसा. तो पैसा कधी आता आला आहे 25-30 वर्षापासून आलेला आहे. त्याच्या अगोदर त्यांच्यात पैसा नव्हता. तर ते आजोबा आपल्याला सांगतात की तो कसा प्रचार करत असेल, म्हणजे RSSचे लोक असतील किंवा त्यावेळेला जनसंघाचे लोक असतील, तर ते म्हणत की हे ज्या वेळेला मोठे मोठे नेते देशाचा प्रचार देशामध्ये फिरत असत त्यावेळेला स्वतः अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी असतील किंवा त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे असतील किंवा प्रमोद महाजन असतील, हे ज्या वेळेला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जात असेल त्यावेळेला ते मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये 3 स्टार हॉटेलमध्ये राहत नव्हते. तर ते कार्यकर्त्यांच्या घरी उतरायचे आणि ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयीसारखे एक महान व्यक्ती किंवा अडवाणीसारखी महान व्यक्ती किंवा पुढच्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, धर्मचंद चोरडे असतील किंवा एकनाथ खडसे असतील, ही मंडळी ज्या वेळेला कार्यकर्त्यांच्या घरी थांबत असेल त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांना जोम येत असेल, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत असेल आणि मग त्यावेळेला ते भारतीय जनता पार्टी आत्ताच्या काळात आणि त्यावेळेला जनसंघ या पक्षाचं कार्य करण्यासाठी ते जोमाने प्रयत्न करत असत आणि परिश्रम घेऊन त्यांनी तो पक्ष टिकवलेला आहे. म्हणजे आजकालच्या काळामध्ये असं म्हणतात की ज्या वेळेला पक्षाचा नेता महाराष्ट्रव्यापी महाराष्ट्रव्यापी दौरे करतात त्यावेळेला त्यांची त्या भागातील कार्यकर्त्यांनी त्या भागातील पदाधिकाऱ्यांनी त्या नेत्याची 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करायची असते किंवा 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करत असते. आणि आजकालचे मोठे मोठे पक्षाचे नेते मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असतात आणि नंतर मग दौरे करतात तास 2 तासासाठी. परंतु त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते मोठे मोठे नेते कार्यकर्त्यांच्या घरी राहायचे आणि म्हणून त्यांच्या परिश्रमाने आज भाजपा आपल्याला या ठिकाणी मोठा झालेला दिसतो. भाजपाच्या संदर्भामध्ये लाख मतभेद असतील, परंतु त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्याजोग्या आहेत. या आजकालच्या पुढाऱ्यांना असं म्हटलं तर वाईट वाटतं. परंतु या ठिकाणी बाकी आपल्याला असं म्हणता येईल की शरद पवारांचं उदाहरण घ्या. शरद पवार देखील त्या काळामध्ये काँग्रेसमध्ये असताना शरद पवार एवढा मोठा नेता, पण शरद पवार ज्या वेळेला महाराष्ट्राचा दौरे करत असत त्यावेळेला शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या घरी मुक्कामाला राहत असत. शरद पवार हे कधी मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहिले नाही, तर शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या घरामध्ये राहत असत आणि घरामध्ये राहत असताना मग त्या अर्थातच त्या घरामध्ये मुक्कामाला शरद पवार ज्यावेळेला राहतात त्यावेळेला त्या कार्यकर्त्याला त्या नेत्याला त्यावेळेला जोर यायचा आणि पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणजे आता जे आहेत पक्षाचे आता सुमित्रा देवी पवार यांच्या पक्षामध्ये जे नेते आहेत त्यांचे भीमाशंकरचे जे नेते आहेत त्यांचे वडील त्यांच्या वडिलांच्या घरी भीमाशंकरला शरद पवार घरी मुक्कामाला होते आणि त्यावेळेला भीमाशंकर तो आदिवासी पट्टा आणि जंगल भाग आणि त्या ठिकाणी एक भला मोठा साप माननीय शरद पवारांच्या पोटावरून जातो. तो प्रसंग आपल्याला ऐकायला मिळेल. तर अशा प्रसंगातून हे बडे नेते गेलेले असतात म्हणून त्यांचा पक्ष वाढला, ते मोठे झाले. परंतु आजच्या काळामध्ये बाकी हे म्हणणं बाकी पुढाऱ्यांना पटणार नाही. तर सांगायचा मतलब असा आहे की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आता त्यांच्या पक्षावर दुष्काळाचं सावट आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुगीचे दिवस चालले आहेत आणि म्हणून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या पक्षावर आलेलं दुष्काळाचं सावट घालवायचं असेल आणि पक्षाला चांगल्या परिस्थितीमध्ये त्यांना आणायचं असेल तर स्वतः उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्रव्यापी दौरा करून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असणारे त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, आजही निष्ठावंत शिवसैनिक आहेत, उद्धव साहेब यांना मानणारे, कारण त्यांची माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत श्रद्धा होती आणि म्हणून आज त्यांची देखील श्रद्धा उद्धव ठाकरेंवर आहे आणि आदित्य ठाकरेंवर देखील आहे. अशा कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जाणं, त्यांच्या घरी मुक्कामाला राहणं किंवा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊन प्रचार करणं आणि विशेषतः जर उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी
त्या मतदारसंघामध्ये आता जे 6 खासदार गेले त्यांना शिव्या देण्यापेक्षा त्या मतदारसंघामध्ये गेले तेथील तुमच्या पक्षाचे असणारे कार्यकर्ते यांच्याशी तुम्ही जर बोललात तर ते तुम्हाला कार्यक्रम देतील. त्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत, काय काय प्रश्न आहेत, छोटे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, या प्रश्नाची माहिती त्या स्थानिक छोटे स्थानिक शिवसैनिक तुम्हाला देतील आणि तशा पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये आंदोलन करा. त्या आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही करा. तर अशा पद्धतीचं वातावरण होईल आणि मग तुम्ही निश्चितच 2029 सालामध्ये जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेला तुमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील आणि यासाठी बाकी तुम्हाला स्वतःच परिश्रम घ्यावा लागेल. आज असं आपल्याला या ठिकाणी म्हणायचं वाटतं की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षावर आता दुष्काळाचं सावट दिसते आणि एकनाथ शिंदे साहेब यांचे शिवसेना यांचे सुगीचे दिवस आलेले दिसतात. कारण का तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तालुक्यामधील जिल्ह्यामधील अनेक पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला सातत्याने दिसत आहेत आणि म्हणून हे वातावरण थांबवायचं असेल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर शिवसेना त्यांचे पुन्हा एकदा जोमाने उभी करायचं असेल तर त्यांना स्वतःच बाकी रणांगणात उतरावं लागेल, जिल्ह्यामध्ये जावं लागेल, तालुक्यामध्ये जावं लागेल आणि तिथे असणाऱ्या त्यांच्या निष्ठावंताशी त्यांना चर्चा करावं लागेल. शहरामध्ये बसवून मोठे शब्दारूपी बाण मारण्यात काही अर्थ नाही. आता धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेकडे गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवाय देऊन, गद्दारी म्हणून, खोके म्हणून यांनी काय होणार नाही. त्यापेक्षा कुणावे टीका न करता तुम्ही आता तुमची पक्ष बांधणी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रव्यापी दराव करावाच लागेल. अन्यथा मग दुष्काळाचं सावट एक अधिक वाढेल आणि म्हणून या ठिकाणी बाकी असं म्हणायचं वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा एक प्रचंड वर्ग आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व मानणारा फार मोठा कार्यकर्ता हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी, या कार्यकर्त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याला काही निधी पुरवण्याची देखील, कारण तुम्ही काही गरीब नाहीत, तुम्ही जरा खर्च काडीमोड करून त्या ग्रामीण भागातील तुमच्या समर्थकांना, तुम्हाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना काही निधी पुरवला तर त्या ठिकाणी ते मोठं आंदोलन उभं करू शकतात आणि म्हणून स्वतःची पदरमोड करून आणि कष्ट घेऊन तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये फिरलात तर निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना पुन्हा एकदा भरारी घेईल असंच आपल्याला वाटतं आहे. परंतु आजच्या घडीला बाकी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बाकी सुगीचे दिवस आले आहेत आणि त्यासाठी ते परिश्रम देखील घेतात, हे देखील आपल्याला या ठिकाणी जाणवतं. तरी बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी तुम्ही या माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा व तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.